बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य, प्रकरण 14. परवा आम्ही रमेश कदम सरांना भेटलो. श्रीकांतनंच ओळख करून दिली. गौतम स्टाफ रूममध्ये बसलेला. 4ची सुट्टी होती. सगळा स्टाफ एकत्र होता. अहो, लय भारी माणूस आहे तो. मागच्या वेळी वाघाने एकट्यानं लढत दिली. लढत दिली म्हणजे झालं. सत्ता नको. सबनीस दादाच्या पॅनलला हरवणं एवढं सोपं नाही. मुख्याध्यापक गुटक्याची पुडी तोंडात टाकत म्हणाला. आणि यावेळी काय होणार आहे? सबनीस दादाचंच पॅनल येणार. त्या तुमच्या सबनीस दादाच्या पॅनलनं 5 वर्षात काय केलं? अर्धा टक्का तरी कर्जाचा व्याजदर कमी केला काय? आणि गेल्या वेळी दिवाळीच्या तेलात घोटाळा केला. घोटाळा बिटाळा काही नाही हो. या सगळ्या विरोधकांनी सोडलेल्या पुढ्या आहेत. तसं असतं तर त्या रमेश कदम सरांनी सिद्ध करून दाखवाय नको. मुख्याध्यापकाने सत्ताधारी सबनीस दादांची बाजू मांडली. कसं सिद्ध करणार हो? सबनीस दादा वर्षाची मीटिंग तरी व्यवस्थित घेतोय काय पतसंस्थेची? पहिल्या रांगेत सरळ गुंडच आणून ठेवलेले असतात. त्यांनी मंजूर म्हटलं की सभा संपली. विरोधकांना बोलू द्यायचं नाही. मग भ्रष्टाचार कसा उघड होणार? कुंभार सरांनी मुख्याध्यापकाचं म्हणणं खोडून काढलं. गुंडबिंड काय नाही, तो विरोधकांचा कांगावा आहे. पहिल्या रांगेतल्या लोकांच्या कपाळावर काय गुंड म्हणून लिहिलेलं असतंय? उगाच आपलं काहीतरी. शिक्षक म्हणून तरी त्यांच्या कपाळावर कुठं लिहिलेलं असतंय? खरं हातभर मानावर केस राखलेली, गुटक्यानं तोंड रंगलेली ती माणसं काय शिक्षक असतात? कांबळे सरांनी गुटक्याचा विषय काढताच मुख्याध्यापकाच्या तोंडात मारल्यागत झालं. चूळ भरायच्या निमित्तानं तो उठला. ऑफिसात जाऊन बसला. गौतम सर, तुम्ही चलाच यावर्षी मिटिंगला. तुम्हाला गंमत दाखवतो. निवडणुकी आधीची शेवटची मीटिंग बघा, काय काय घडतली ते. माझं काय मत आहे, आता सगळीकडेच हे घडतंय. सबनीस दादानंच आपल्याला सभासदन करून घेतलंय. त्याची आपण जाणीव ठेवायला पाहिजे. मगापासून शांत असणाऱ्या सूर्यवंशीनं आपला कल स्पष्ट केला. बरोबरच आहे सरांचं. उद्या पगार सुरू झाल्यावर कर्जा विजासाठी सबनीस दादांच्याकडे जावं लागणार. संजय कडवानं टिचकी वाजवली. नियमानुसारच आपण सभासद झालोय. नियम डावलून तर त्यांनी आपल्याला सभासद करून घ्यायला नाही. आणि कर्जाचं म्हणताय, उद्या पतसंस्था मोडली तर कुठलं कर्जनी फिरज घेऊन बसलाय? कुंभार सरांनी संजय कडवाला गप्प बसवलं. रमेश कदम सर सांगत होते परवा, शाखांच्या संगणकीकरणावर व ऑफिसच्या नूतनीकरणावर 80 लाखांचा खर्च टाकलाय त्यांनी. ते फुकट आलंय सगळं. संजय कडवानं तोंड घातलं. त्या सबनीस दादाचं पोट बघितलंच आहे काय? कसं गरवार बाईगत फुगलंय? त्यात गेलं ते पैसे. संधीच्या शोधात असणाऱ्या यशवंतानं कडवाला दणकाच आणला. तू काय कितवा महिना विचारा गेला होतास काय? सूर्यवंशी सराला त्याचा राग आला. महिना होई? बघा की आता मीटिंगला सबनीस दादा कसा बोलून गाभण करतोय सगळ्यांनी. सगळेच खॉ हसायला लागले. कांबळे सरांना हसू आवरलं नाही. गाभण करतोय म्हणताना यशवंतानं केलेल्या ॲक्शनने हसून हसून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. चहा घेऊन आलेला संभाजीही तोंडावर हात ठेवून हसायला लागला. सूर्यवंशी सर शांत. संजय कडवानं आधीच खुर्ची सोडलेली. पहिली माझी ओवी ग दारा वैल्या गणपती, तिथं सारजा उभी होती, हळदी कुंकवाला बोलावती. संध्याकाळच्या वेळी देवळातल्या स्पीकरवरनं आवाज येत होता. दसरा असल्यानं नवरात्र धरलेली नवरात्री बाया व बापय 9 दिवस देवळातच राहायला असायचे. तशी परंपराच होती. दसऱ्यात देवळातच 9 दिवस जागर घालायचा.
खायचं प्यायचं राहायचं देवळातच. 9व्या दिवशी जागर झाला की मग सोनं लुटायला घरी यायचं. असा नियम पूर्वापार चालत आलेला. बापयगडी वेळ घालवण्यासाठी दिवसभर गप्पा मारायचे. देऊळ शेतात असल्यानं आजूबाजूला फिरून यायचे. पत्त्यानं खेळायचे आणि रात्री हलगी कडाडली की लेझिमचा डाव रंगायचा. बायका मात्र देऊळ सोडून कुठं जायचे नाहीत. पंचकृषीचा एकच देव असल्यानं आसपासच्या वाडीतल्या बायका नवरातकरी म्हणून देवळात राहायला यायच्या. शेताशिवाराच्या सुना नातवंडांच्या गोष्टी करायच्या. दुखण्या पाखण्यावर बोलून मन मोकळं करायच्या. दिवसभर आणि संध्याकाळी मनात येईल तेव्हा भक्तिभावानं गाणी म्हणायच्या. देवाला हात जोडायच्या. गाण्यातूनच देवाशी बोलायच्या. त्याला बाप भाऊ मानायच्या. आपलं सुख दुःख त्याला सांगायच्या. देवळात स्पीकर जोडले असल्यानं माईकवरून समूह गीत गायल्यासारख्या सगळ्या गाणी म्हणायच्या किंवा एक बाई आधी गाण्याची ओळ गायची, मग तिच्या पाठीमागं बाकीच्या सूर धरायच्या. शिकल्या नसल्या तरी ओव्या व गाणी सगळ्या जणींनाच तोंडपाठ होती. गौतम जेवण करून अंथरुणावर नुकताच पडला होता. देवाच्या देवळातलं स्पीकरवरलं गाणं त्याला स्पष्ट ऐकू येत होतं. तो त्या गाण्यांचा अर्थ समजून घेत ऐकू लागला. पंढरीला जातो सारा संसार सोडूईने, विठ्ठल रुक्माई येतो माह्यार जोडूईने. पंढरीचा विठू मला नात्यानं लाग भाऊ, सोन्याच्या यंत्रावर चुळू शिवता नामदेव. गौतमला आईची आठवण आली. गौरीच्या सणात आई असंच भान हरपून गाणी म्हणायची. सगळ्या गल्लीतल्या बायका तिला घेतल्याशिवाय गौरीची गाणी म्हणायच्या नाहीत. या सगळ्या आयांची गाणी ऐकता ऐकता गौतमला कधी झोप लागली कळलंच नाही. गौतम शाळेत पोचला. मुलं वाटच बघत बसलेली. 10:15 वाजले असतील. आज कुंभार सरांचा मुलांना तास होता. त्यांचं अचानक काही काम निघालं म्हणून त्यांनी गौतमला फोन करून सांगितलेलं. गौतम असल्याचं बघताच मुलं व्हरांड्यातून वर्गात गेली. तो स्टाफ रूममध्ये गेला. संभादा टेबल पुसत होता. त्याचं काम असलं नसलं तरी तो कुणाची वाट बघायचा नाही. दिसल ते काम करायची त्याची सवय होती. संभादा, काय करताय? या सर. संभाजी गालात हसला. गौतमला बघताच तो थांबला. जवळ येऊन म्हणाला, तुम्ही आला असं ते बरं केलं असा. इकडे या, तुम्हाला काय दावतो. तो त्याच्यासोबत जेवणाचं साहित्य ठेवल्या ठिकाणी गेला. हे बघा, ह्यातलं वाटाणं कमी झाल्यात. कशानं? गौतमच्या लक्षात आलं नाही. शेवंताबाईनं काल घरला नेल्यात. कशाला? आता गौतमच्या डोक्यात प्रकाश पडला. मला म्हणाली उद्या भातात घालाय भिजवत ठेवते. मी म्हणालो हिथंच ठेवूया, तर हिथं उंदरं बिंद्रं असतात, घरातच ठेवती म्हणाली. मी तिला थोडंसंच घेऊन जायला सांगितलं होतं, तिनं अर्धी पिशवी नेली. ठीक आहे संबादा, बाकीचं ठेवा व्यवस्थित. तरी मी तुमच्या कानावर या आधी बी घातलं तर त्याल कमी होतंय, डाळी कमी होत्यात म्हणून. असू देत, मी तासावर जातो, पोरं वाट बघालेत. शेवंताबाई आली की मला हाक मारा. गौतम वर्गावर गेला. काय झालं असावे त्याच्या लक्षात आलं. अलीकडे ती गौतमशी गोड बोलायची, पाठीमागं मात्र तिचा हा कारभार चाललेला. तरीही संभाजीनं आधीच त्याच्या कानावर घातल्यामुळे त्यानं लक्ष ठेवायला सांगितलेलं. शेवंताबाई आलिया म्हणून संभाजीनं सांगितलं. गौतमला पोरांना अभ्यास दिला. गौतम जेवण खोलीत आला. शेवंताबाई चुलीतली राख बाजूला करत होती. काय हो वहिनी, तुम्ही घरला एवढं वाटाणं कशाला नेता? अहो, मी भिजत घालाय नेल्यात. आज भातात घालाय पाहिजे होतं, पण ते इथं भिजलं असतं की. गौतमच्या विचारानं ती गोंधळली. मी काय खायला नेल्यात होय व असं विचारायला लागल्यासा ते, ती तोऱ्यात म्हणाली. त्याला तिचा राग आला. चोर तो चोर, वर आणि शिरजोर. हे बघा वहिनी, इथली एकही वस्तू घरी न्यायची नाही. ते वाटाणं उद्या इथं आणून ठेवा. इथंच ते भिजत घालायचं. संभादा तुम्हाला लागल तसं देईल. असं म्हटल्यावर ती आतल्या आत धुमसायला लागली. तोवर यशवंतही आला होता. संभाजी तिला धान्य काढून देत होता. बरं केल्यासा, ही बया दिसते तशी नाही,
मी नाही त्यातली नि कडी घाला आतली असली अवलाद आहे. यशवंतानं डोळं मिचकावलं. गौतमला त्याच्या बोलण्याचं हसू आलं. वर्ण लई सोज्वळ दिसतीया. खरं 36चा नकरा आहे तिच्या अंगात. तवा जरा जपून. असंच रे यशवंतादा, आपल्याला काय करायचं? आपला फक्त कामाशी संबंध. कशाशी संबंध म्हटला? तेच तर सांगतोय, कामाशी सोडून कशाशीही संबंध ठेवू नका. यशवंतानं फिरकी घेतली. यशवंता, कामाचं बघा. गौतमनं त्याला कटवलं. तोवर संभाजी आला. तुम्ही काय त्यांना बोलू नका. नियमाप्रमाणे त्यांना साहित्य काढून देत चला. किती संपलंय किती उरलंय यावर लक्ष ठेवा. आता ती मुख्याध्यापकाला सांगणार. तुमच्यावर चांगलीच रागावली या. काय बाय बडबडत होती. असू देत, तुम्ही काय बोलू नका. मी बघतो काय झालं तर. शेवंता अलीकडे शाळेतलं जेवणाचं साहित्य घरी नेत होती. गौतमशी ती मुद्दामच गोड बोलायची, पण आज त्यानं तिची खोड मोडली. ते आता मुख्याध्यापकाला सांगणार याची पक्की खात्री गौतमला होती. त्याला हे काही विशेष वाटलं नाही. आदर्श मुख्याध्यापकाला तो घाबरत नव्हता. पाटील सर, तुम्ही त्या शेवंताबाईला सकाळी बोलला म्हण काहीतरी, कांबळे सरांनी विचारलं. आता उगाच कोण कशाला बोललं सांगा. तुम्हाला तर माहीतच आहे तिचं वागणं. अहो नाना कळा आहे तिच्या अंगात. माझ्याकडे शापुआ होता त्यावेळी पण असंच. आता ही बाई दादांचा बचत गट चालवणारी, त्यात मी अडकून सीताराम. अप्रुव्हल झालेलं नव्हतं माझं. मी काय बोलायचो नाही. कधी झालंय? आईच्यानं सांगतो, मी मुख्याध्यापक असतो तर तिला ठेवली नसती इथं. तिच्यापेक्षा आमचे शिपाई चांगलं जेवण करतात. सूर्यवंशीनंही कुंभार सरांची बाजू घेतली. अहो ही बाई म्हणजे असून अडचणी नसून खोळांबा आहे. आधीमध्ये आजारी असल्याचं नाटक करते आणि राहती. काय मोरे सर, बरोबर आहे ना मग? सुभाष मोरेला यशवंता गमतीनं मोरे सर म्हणायचा. होय, बरोबर आहे की यशवंत दादा. सुभाष मोरेनं कान ओढला. आपण गेल्या वर्षी म्हणत होतो मुख्याध्यापकांना शिपाई जेवण करून देत, ही बाई नको. म्हणजे जेवण शिजवायचं पैसे येतील ते शाळेच्या कामासाठी वापरता येतील. ती बाई दादाच्या जवळची. तिला मुख्याध्यापक नको म्हणतील वय, आणि दादा त्यांचा ऐकेल? कडवानं मध्येच तोंड घातलं. ह्यो तुमचा मुख्याध्यापक धड पडायचा बी नाही आणि उडायचा बी नाही. अशानं दिवस जातात होय. गमतोळ्या यशवंतानं संजय कडवाला गप्प बसवला. अशाने दिवस जात्यात होय या वाक्यावर त्यानं जोर दिल्यामुळे हास्याची खुसफुस उठली. शिपायांनी जेवण केलं असतं तर जेवणही चांगलं झालं असतं. 4 पैसेही उरले असते. मुलांना भाजीही देता आली असती. काय हो सूर्यवंशी सर? गौतमनं सूर्यवंशीला विचारलं. माझं काय मत आहे, आपण पुढच्या वर्षी तरी सरांना हे सांगू. 2 वर्ष आपण सांगालोयच की. काय उपयोग झालाय? नाही ना? काय संपादा, तू पण होतास की त्यावेळी? होय सर, बराबर आहे तुमचं. आम्ही करतो म्हटलं तर की जेवण, आम्हाला काय देऊ नकोसा. उरलेलं पैसे शाळेच्या कामाला घाला म्हणून. त्या बाईला थांबवणं एवढं सोपं नाही. दादा ऐकणार नाहीत कुणाचंच. त्यापेक्षा तिच्याशी गोड बोलून काम करून घेऊया. तिच्यावर जरा जादा लक्ष ठेवायला लागेल. काय यादव? कांबळे सरांनी वस्तुस्थिती सांगितली. बोलता बोलताच त्याने यशवंताला खोचकलं. हितच तर घोडं पेंड खातंय. करायला गेलो गमती, करायला गेलो गणपती, झाला मारुती, असं व्हायला नको. गौतम सर, काय होतंय ते होऊन देत. तुम्ही या फंदात पडू नका. यशवंतानं आपलं मत मांडलं. आता हे वर्ष काय गेलंच. तुम्ही एकदा मुख्याध्यापकांना तसं बोलून बघाच. नाहीतरी शेवंताबाई मुख्याध्यापकांच्या पुढे तुमचं गोडवं गाणारच आहे. ठीक आहे श्रीकांत, बघतो मी सरांना काय सांगायचं ते. गौतमनं मनाशी काहीतरी ठरवलं. धन्यवाद.
उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.